आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीव घेणा हल्ला। गुंडांकडून सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। रायगडच्या पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील यांना धमकी प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल। मात्र आरोपींना अटक करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप। नवीन वर्षात राज्यातील शिक्षकांचा पगार उशिरा होण्याची शक्यता। शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस उशिरा होण्याचा अंदाज। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार। कल्याण कोर्टाबाहेर किरकोळ वादावरून कोर्ट परिसरात वाद। शुक्ला समर्थक आणि धीरज देशमुखांच्या वकिलांमध्ये वाद। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला। अवैध गोळीबार प्रकरणी कैलास फडला जामीन मंजूर। परळी कोर्टाकडून अवघ्या 24 तासात जामीन। कोणताही गुन्हा करण्याच्या हेतूने अशिलाने गोळीबार केला नाही, फड यांच्या वकिलाचा युक्तिवाद। कल्याण पूर्वेत भाजप आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर फाडला। घटना सीसीटीव्हीत कैद। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। नाशिकच्या नवनियुक्त महापालिका आयुक्त मनीषा खत्रींनी पदभार स्वीकारला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या स्वच्छतेला प्राधान्य असणार, मनीषा खत्रींची प्रतिक्रिया। वर्ध्याच्या जिल्हाधिकारी वामंथी सी यांची सेवाग्राम आश्रमाला भेट। जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रम परिसराची पाहणी करत जाणून घेतली माहिती। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातील सूर्यलक्ष्मी कॉटन मिलवर आकस्मिक पाहणी। कामगारांना न्याय देण्यासाठी चौकशी करून कारवाईचे आदेश। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील भूरमधील संत्राबागेला आमदार श्याम खोडेंची भेट। गोपाल पाटील देवडे आणि अतुल पाटील देवडेंची संत्राबाग। इतर शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेण्याचा आमदारांचा सल्ला। भिवंडीतील नागरिक सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड। नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा आमदार महेश चौगुले आणि संचालक मंडळांकडून अभिनंदन। भिवंडीत 43वी श्री अय्यप्पा स्वामी महापूजा संपन्न। शहरातील वऱ्हाळदेवी मंदिर परिसरात दिवसभर पूजा, होम हवन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची रस्ते स्वच्छतेसाठी रात्रीच्या वेळी विशेष मोहीम सुरू। रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत पॉवर स्वीपिंग मशीन आणि 200 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम। पुण्याच्या भोरमध्ये किसान सभेकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत तहसीलदारांना निवेदन। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष द्यावं, निवेदनाद्वारे मागणी।